नमस्कार मंडळी, मी सुको म्हणजे सुनीता कुलकर्णी. पुन्हा मंडळी नवा रविवार, नवी कविता. मंडळी गंमत अशी झाली की तुमचा रविवार नवा करण्याच्या नादात आता माझेच रविवार नवीन होऊ लागले. काय गंमत आहे पाहणं. आपण देव शोधायला जातो आणि स्वतःच कधी कधी देव बनून जातो. तसंच माझं झालं. माझाच रविवार आजकाल नवीन होऊ लागला आहे. आणि हा रविवार नवीन का ते पण तुम्हाला सांगते. मंडळी, मैत्री दोन प्रकारची असते. एक लहान वयात होणारी मैत्री, निरपेक्ष, निर्व्याज, कुठली अपेक्षा आणि विषय मैत्रीचे एकच असतात. ती घट्ट मैत्री होते. ती कधी कधी न वयाच्या शेवटापर्यंत पुरते. या मैत्रीचे विषय काय असतात? शाळा, खेळ, धडपडणे, शाळेतला डबा, आईचं मारणं, ह्याच सगळ्या गोष्टी असतात. जसं जसं आपण मोठं व्हायला लागतो तसं मैत्रीचं स्वरूप बदलत जातं. आणि परत म्हातारपणाची मैत्री ही तशीच अगदी घट्ट असते. याचं कारण काय? विषय आणि दुःख सारखे असतात. मला पण खूप मित्रमैत्रिणी आहेत. आमचे विषय समान, पण प्रेम घट्ट. विषय कोणते? आज काय गुडघाच दुखला, माझा पण दुखला बाई. आज काय जागच नाही आली, मला पण येते. उद्या काय रात्रभर झोपच येत नाही, आम्हाला पण येत नाही. असे अनेक विषय. परवा तर एक जण मैत्रीण म्हणली की अगं बाई, ते काका आहेत ना आपले मित्र, ते कॉटवरनं पडले की. हो, मध्ये मी पण पडले होते कॉटवरनं. एक बाजू सगळी पार दुखून गेली. फिजिओथेरपी करून, मसाज करून मी बरी झाले. विषय एकच आणि दुःखही एकच. आता इथं दुःख सांगत बसत नाही, सर्वांची दुःख समानच असतात. तसं बघितलं तर म्हातारपण कधी कधी दुःखद असतं आणि कधी कधी म्हातारपणासारखं सुख नाही, म्हातारपणासारखं सौंदर्य नाही. हा आपला माझा विचार. हां मंडळी, तुम्ही म्हणाल या कवितेशी या मैत्रीचा काय संबंध आहे? अशाच एका म्हाताऱ्या मित्राचा माझ्या एवढ्याच आज वाढदिवस आहे. म्हणून ही माझी कविता त्या माझ्या खास मित्राला मी आज अर्पण करणार आहे. आता मित्राचं तुम्ही नाव विचाराल. नावात काय आहे मंडळी? ज्याचं त्याला प्रेझेंट पोचलं की बस झालं ना. बाकी आपण सारे नवा रविवार साजरा करूया, खरं की नाही? तर मंडळी, जास्त प्रस्तावना न लावता तुम्हाला आता कविता वाचून दाखवते. पण ही कविता जरी साधी वाटली तरी कवितेचा शेवट ऐका. फार छान आहे, पॉझिटिव्ह आहे. ते यूट्यूबवर सांगतात ना जाहिरातीत की शेवट नक्की ऐका, तसं मी म्हणत नाही. खरंच हा शेवट चांगला आहे आणि ही कविता तुम्हालाही आवडेल. आणि असे वाढदिवस आपण साजरे करायला हवेत. वाचते. गोष्ट एका काठीची. ही गोष्ट माझी आहे. एक म्हातारी व्यक्ती आपल्या वाढदिवसाची गोष्ट आता सांगू लागली आहे. ही गोष्ट माझी आहे, आठवण अगदी ताजी आहे. नुकतेच लागले होते मला 81 वर्ष. जाणवत आहेत मला अजून ते सारे स्पर्श. कुणी शेखॅन केलं होतं, कुणी मिठी मारली होती, कुणी पाठीवर शाबासकी दिली होती, कुणी डोक्यावरून हात फिरवला होता केस नसतानाही. अजूनही आठवतात मला ते सारे स्पर्श. अजून कानात घुमत आहेत त्या दिवसाच्या सनईचे मंगलसूर. अजूनही कानात घुमत आहेत त्या दिवसाच्या सनईचे मंगलसूर. अजूनही विरला नाही खोलीतला होम हवनाचा मंतरलेला धूर. धूरही मंतरलेला असतो बरं का. अजूनही विरला नाही खोलीतला होम हवनाचा मंतरलेला धूर. इतकी आठवण ताजी आहे. ही गोष्ट माझी आहे, इतकी आठवण ताजी आहे. मला एक मुलगा.
मला एक मुलगा, 3 मुली, नातवंडांशी माझी नेहमीच सलगी. नातवंडांशी माझी नेहमीच सलगी. त्या सायंकाळी, वाढदिवसाच्या दिवशी सायंकाळी मीच हिरो जमली मंडळी, कोड कौतुक देणी घेणी, ताज्या झाल्या जुन्या आठवणी. कोणी दिली धोतर जोडी, मुलांची तर सोन्यावर उडी, काहींनी दिले छान बुके. खास मित्र फक्त मुके, खास मित्र फक्त मुके. त्या म्हाताऱ्या मित्रांजवळ द्यायला काही नव्हतं, फक्त प्रेम होतं, शुभेच्छा होत्या, म्हणून ते मुके होते. खास मित्र फक्त मुके. समारंभ संपला, घर रिकामे, ताटे वाट्या तांब्या भांडी, किणकिणते उसासे. ताटे वाट्या तांब्या भांडी, किणकिणते उसासे. त्या भांड्यांनाही दुःख झालं होतं. आज आजोबांचा वाढदिवस संपला. भरल्या पोटी साऱ्यांना घर रिकामे भासे. सगळे पाहुणे निघून गेले आणि घर रिकामं झालं. भांड्यांचे किणकिणते उसासे ऐकू येत होते. इतक्यात मुलगा आला, त्याचे दोन्ही हात त्याच्याच पाठी. इतक्यात मुलगा आला, त्याचे दोन्ही हात त्याच्याच पाठी. त्याच्या डोक्यावरून डोकवत होती एक रंगीत काठी. त्याच्या डोक्यावरून डोकवत होती एक उंच शिसव काठी. काठी साधी नव्हती, शिसवीची काठी होती. काठी करत पुढे म्हणाला, काठी करत तो मुलगा म्हणाला, बाबा ही भेट तुमच्यासाठी, बाबा ही भेट तुमच्यासाठी. मी ती काठी हातात घेतली. आता मला खरेच वाटले झालो म्हातारा. आवंडा गिळला, मन कातरले, म्हणालो, बरे झाले, काठी दिलीस, आधाराची सोय केलीस. मुलगा म्हणाला, बाबा तसे नाही हो, बाबा तसे नाही हो, दुःखी नका हो. या काठीची तशी तुम्हाला गरज नाही, तुम्ही अगदी फिट आहात. या काठीची तुम्हाला तशी गरज नाही. कधी मधी आम्ही चुकलो, कधी मधी आम्ही चुकलो, घसरलो, तर हिला फक्त वर उचला. कधी मधी आम्ही चुकलो, घसरलो, तर हिला फक्त वर उचला. ठक ठक असा आवाज करा. तेवढा इशारा पुरेल आम्हाला, तेवढा इशारा पुरेल आम्हाला सावरायला. बांबूवाड्यात काठ्या खूप असतात हो, बांबूवाड्यात काठ्या खूप असतात हो, पण ही काठी तुमची आहे, तिच्यात एक शक्ती आहे. ही काठी तुमची आहे, तिच्यात एक शक्ती आहे. धन्य झालो, धन्य झालो, गहिवरलो. म्हणालो, ये बाळा भेट मला, ये बाळा भेट मला. माझा केवढा गैरसमज झाला, माझा केवढा गैरसमज झाला. खरं तर हा वाढदिवस पावला मला, खरं तर हा वाढदिवस पावला मला. मुलांनो, जग जिंका, प्रगती करा. मुलांनो, जग जिंका. ही काठी आहे पाठीशी. काठी कसली? ही तर गुढी आनंदाची. काठी कसली? ही तर गुढी आनंदाची. असा वाढदिवस, असा वाढदिवस या आजोबाला पावला. असा वाढदिवस या माझ्या मित्र आजोबाला पावला. तसा तुम्हा आम्हा सर्वांना, सर्व आजोबांना पावो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद मंडळी. कविता नक्की आवडेल मला खात्री आहे. आवडली तर अशाच तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या आजी आजोबांना पाठवा. तुम्ही स्वतः अनेक वेळा ती ऐका. तुम्हालाही या वाढदिवसाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रेझेंट महत्त्वाचं नाही, त्याच्या पाठीमागचं मन महत्त्वाचं, त्याच्या पाठीमागचं प्रेम महत्त्वाचं. त्या काठीला कोणताही किमतीचा टॅग लावलेला नव्हता, किंवा लावलेला टॅग खरडून काढलेलाही नव्हता.
इतकं त्या काठीत प्रेम होतं. तो बांबू न राहता ती आनंदाची गुढी बनली. असे वाढदिवस साजरे व्हायला पाहिजेत. असा आईवडिलांचा अभिमान वाटायला पाहिजे. आणि आज प्रत्येक कुटुंबात अशी आधार देणारी एक जिवंत काठी आहे हे लक्षात आलं पाहिजे. मंडळी, पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा भेटूच पुढच्या रविवारी. नवा रविवार, नवी कविता घेऊन. खूप खूप धन्यवाद.